नमस्कार मित्रांनो, वायम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना घरकुल या ठिकाणी घरकुलासाठी भरपूर असे कमेंट केलेले आहेत बांधकाम कामगारांनी। आणि बांधकाम कामगारांना या ठिकाणी घरकुलाची गरज आहे, कारण की त्यांचे लेकरं असतील ते असतील, ऊन वाऱ्यापासून त्यांना संरक्षण होण्यासाठी त्यांना एक निवारा पाहिजे, पक्कं शेत पाहिजे, अशासाठी ते घरकुलाची वाट बघत आहेत। तर अशा तमाम बांधकाम कामगारांना, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्यांना काय खरंच घरकुलाची गरज आहे, ते घरकुलापासून वंचित आहेत, अशा बांधकाम कामगारांसाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर बरेचसे बांधकाम कामगार मला विचारतात की सर, बांधकाम कामगारांना घरकुल कधी भेटणार आहे आणि त्यासाठी पात्र कोणते बांधकाम कामगार असणार आहेत, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि त्यानंतर त्यांची निवड कशा प्रकारे होते बांधकाम कामगाराची घरकुलासाठी, ही संपूर्ण माहिती सांगा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे की त्यांची निवड कोणत्या पद्धतीने होते बांधकाम कामगाराची, त्यांना कागदपत्रे कोणकोणती लागतात, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। किती रुपये भेटतात, किती भेटतात, संपूर्ण तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की बांधकाम कामगारांसाठी जो अटल बांधकाम कामगार आवास योजनेची जी योजना आहे, त्या योजनेतून बांधकाम कामगारांना जे आहे ते घरकुल घर भेटलं जाते। तर त्या योजनेतून तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी अटी आहेत, कोणते नियम आहेत, कोणते बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र होतात, संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुमच्या बँकेमध्ये पैसे कसे ट्रान्सफर केले जातात, तुम्ही पात्र कसे केले जातात, संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे। तर मित्रांनो, GR आहे जुना, परंतु तुम्हाला ह्यात संपूर्ण माहिती भेटणार, तुमच्या अटी हे सगळं माहिती भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14 जानेवारी 2019चा हा GR आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा। शासन निर्णय काय आहे ते बघूयात। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय असा आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगाराच्या घराचा अटल बांधकाम कामगार आवास योजनेस ग्रामीण मंजुरी आणि अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तसेच ग्रामविकास विभागाच्या अपत्याखालील संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण कार्यालय बेलापूर नवी मुंबई ह्या यंत्रणेमार्फत राबविण्यास शासन मंजुरी देत आहे। त्यानंतर खाली पहा, या ठिकाणी योजनेचे स्वरूप कसे असणार ते पाहू शकता तुम्ही। आणि योजनेचे स्वरूप असे आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे ग्रामीण स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे। तर मंडळातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या पती पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यास अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रुपये 1.5 लाख अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येतील। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जे बांधकाम कामगार आहेत त्यांचे कच्चे घर असेल तर त्यांना या ठिकाणी पक्क्या घराचे रूपांतर करण्यासाठी त्यांना जे आहे ते 1.5 लाख रुपये जे आहे ते अनुदान दिलं जात आहे। तर या ठिकाणी जे आहे ते त्यांच्याकडं काय पाहिजे, स्वतःच्या पतीपत्नीच्या नावावर जागा पाहिजे, फक्त एवढंच महत्त्वाचं आहे। त्यानंतर पहा खाली, या ठिकाणी आणखीन जी महत्त्वाची माहिती तुम्ही पाहू शकतात की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत धर्तीवर या ठिकाणी अनुदान असणारे रुपये 18,000, तसेच स्वच्छ भारत अभियानाद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुदान असलेले रुपये 12,000 असे एकूण 30,000 रुपये अनुदान 1.5 लाख मध्ये समाविष्ट असल्याने संबंधित योजना दुबारा लाभ देय राहणार नाही। त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे ते घराचे क्षेत्रफळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यामध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारापैकी किमान 269 चौरस फूट इतकी चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे। त्याकरिता 1.5 लाख एवढे अनुदान राहील, मात्र लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील। जर या ठिकाणी 1.5 लाख रुपयामध्ये त्यांचं घर बांधून आणखीन घर मोठं करायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी त्या लाभार्थ्याला या ठिकाणी मुभा देण्यात येत आहे। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची माहिती जी आहे ती लाभार्थी पात्रता, लाभार्थीची या ठिकाणी पात्रता कशी असणार आहे पहा। तर या ठिकाणी जी आहे ती लाभार्थीची पात्रता अशी आहे
की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ग्रामीण लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे. तर 1 नंबरची पात्रता अशी आहे की या योजनेत लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत सक्रिय असावा, तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग 1 वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा. या ठिकाणी तुम्हाला पॉईंट 1चं समजलं आहे. तर आपण नंबर 2 पॉईंट बघूयात. नंबर 2 मध्ये पॉईंट काय सांगितलेला आहे की नोंदीत सक्रिय बांधकाम कामगाराचे स्वतःच्या पती पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के सिमेंटने वाळूने बांधलेले घर नसावे. तशा आशयाचे सोय घोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. ते आपण 2 पॉईंट बघितले आहेत. आणखीन 3रा पॉईंट या ठिकाणी पाहू शकतो. 3रा पॉईंट असा आहे की नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल. या ठिकाणी जे आहे ते पती पत्नीच्या नावावर एक जागा तर पाहिजे, नसेल तर तुमचं जे कच्चं घर आहे त्या कच्च्या घराच्या ठिकाणी हे घर पक्कं घर तुम्हाला बांधता येणार आहे. तर या ठिकाणी आणखीन आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात बांधकाम कामगाराची विशेष माहिती जी आहे त्या आपण या ठिकाणी सांगत आहोत. तर या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावाकरिता अनुदान अर्थसहाय्य अनुदानाचा लाभ याबाबत घेतलेला नसावा. याबाबत सोय घोषणापत्र शपथपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ग्रामीण लाभ प्रत्येक कुटुंबासाठी असणार आहे. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेस लाभ पात्र राहणार नाही आहे. त्यानंतर नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा असे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय असणार या ठिकाणी पाहू शकतात. तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनाचा ग्रामीणचा लाभ घेण्यासाठी विहित अर्जासह खालील कागदपत्रे देणे आवश्यक असणार आहे. तर पहिलं कागदपत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. सक्षम अधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेले ओळखपत्राची प्रत, म्हणजेच तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्ड सध्या गरजेचं असणार आहे या ठिकाणी घरकुलाचा लाभ घेण्यासाठी. आधार कार्डदार सोयीचेने दिलेले आधार कार्डाची प्रत, 7/12 उतारा मालमत्ता नोंदणी ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदणीतील वही उतारा. त्यानंतर लाभधारकाच्या स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याची पासबुकाची छायांकित प्रत. त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल, जागाचं जे नोंदवही काय उतारा असेल, त्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक असेल, असे या ठिकाणी कागदपत्र महत्त्वाची लागणार आहेत. त्या ठिकाणी घराची रचना दिलेली आहे आणि तुमची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती या ठिकाणी माहिती दिली आहे, ती आपण थोडक्यात बघूयात. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांसाठीच अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत केलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी अप्पर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त यांचे खालील माहिती दिली आहे या ठिकाणी पाहू शकतात. खालील जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत असून समितीची रचना कार्य खालीलप्रमाणे तुम्हाला दिलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुमची निवड केली जाते. जिल्हास्तरीय निवडीची या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे आणि घराची रचना पण अशी या ठिकाणी दिलेली आहे की घराची रचना कशी पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. थोडक्यात तुम्हाला त्याची माहिती देतो. तर या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील ग्रामीण भागाची घराची रचना खालीलप्रमाणे असणं गरजेचं आहे. संपूर्ण बांधकाम हे विटा वाळूने सिमेंटने असणे आवश्यक आहे. घरामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल याचा समावेश असावा. शौचालय स्नानघर बांधणे अनिवार्य असणार आहे आणि घराची जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी. छतासाठी स्थानिक गरजेनुसार
मजबूत लोखंडी किंवा सिमेंटने अथवा कौलाचा वापर करण्यास मुभा राहील. घराच्या दर्शनी भागावर मांडलेले बोधचिन्ह लोगो लावणे आवश्यक असणार आहे. म्हणजे लोगो म्हणजे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे लोगो आहे तो लोगो त्या ठिकाणी लावणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला नक्कीच मित्रांनो ही माहिती समजली असेल की लाभार्थीची पात्रता काय आहे, त्यानंतर लाभार्थ्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि लाभार्थ्याला किती रुपये भेटतात आणि कोणकोणत्या गोष्टीचे ते भेटतात, ही तुम्हाला थोडक्यात माहिती नक्की समजली असेल. त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढे पण मी तुम्हाला असेच बांधकाम कामगाराशी नवनवीन व्हिडिओ देणार आहे, घरकुलाविषयी माहिती तुम्हाला पोहोचत करणार आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणखीन घरकुलाविषयी अशीच माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल बाकीची. तर मित्रांनो तुमच्या मनामधले प्रश्न नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच सोपं जाईल. मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.